पुण्यातील महात्मा फुले वाड्याच्या पालकत्वासाठी मंत्री छगन भुजबळांच्या समता परिषदेनं पत्रव्यवहार केलेला आहे। समता परिषदेनं पालकत्व योजनेअंतर्गत सरकारला 2 लेखी विनंती पत्र पाठवली आहेत। ही दोन्ही पत्र झी24 तासच्या हाती लागली आहेत। दरम्यान राज्य पुरातत्व विभागानं समता परिषदेकडे सविस्तर प्रस्ताव मागितला, तर डॉक्टर बाबा आढाव यांच्या हमाल पंचायतकडनं याला विरोध दर्शवण्यात आलाय। फुलेवाडा समता परिषदेच्या ताब्यात देण्यास तीव्र विरोध केलेला आहे। इतर फुलेप्रेमींच्या हस्तांतरणास देखील विरोध होण्याची शक्यता वर्तवली जाते। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, छगन भुजबळ यांच्या समता परिषदेकडनं हे पत्र पाठवलेलं आहे, नेमकं या पत्रामध्ये काय म्हटलंय, काय अधिकची माहिती आहे? खरं तर समता परिषदेने हा प्रस्ताव ऑगस्टमध्येच पाठवलेला आहे। त्यामध्ये असं म्हटलं की 2007 ची पालकत्व योजना आहे शासनाची पुरातत्व विभागाची। यामध्ये आम्ही त्या वास्तू जी आहे संरक्षित राज्य संरक्षित पुरातत्व विभाग त्याचा ताबा आम्हाला द्यावा, आम्ही ती निगा राखू, स्वच्छता राखू। पण या समता परिषदेला फुलेवाड्याचा बाबा आढावसारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा तेवढा विरोध आहे। कारण बाबा आढावांनी या संदर्भात भरपूर काम केलेलं आहे फुलेवाड्यासाठी, म्हणून त्यांचा सातत्याने विरोध आहे। आणि आता हे झी24 तासकडे दोन्ही पत्र हाती लागली आणि पुरातत्व विभागाने आता प्रस्ताव मागितलाय त्यांच्याकडे, तुम्ही आम्हाला वाडा पाहिजे तर नेमका काय उद्देश आहे तुमचा, तिथं तुम्ही काय करणार आहात, हे सगळं डिटेल प्रस्ताव द्या, मग आम्ही विचार करू। खरं तर हे पत्र लिहिले आशिष परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांनी। मग ते सांस्कृतिक खात्याने राज्य पुरातत्व विभागाने पुन्हा मग गुजरात समता परिषदेला पत्रव्यवहार केलाय की तुम्हाला हे पत्र हा प्रस्ताव दिला, तुम्ही पत्र आलं मान्य आहे, पण तुमचा नेमका तुम्ही या जागेचा उपयोग काय करा नाही। शेवटी राज्य संरक्षित जागा आहे, राष्ट्रीय स्मारक आहे तिथे फुलेवाडा म्हणजे, त्यामुळं ताबा द्यायचा का नाही ते आम्ही नंतर ठरवू, पण आधी तुमचा प्रस्ताव द्या। पण हे सगळे पत्रावर उघड झाल्यामुळं ऑब्व्हियसली जे इतर फुले प्रेमी आहेत त्यांचा ह्या प्रस्तावालाच विरोध आहे। कारण हे आज पुरातत्व विभागाच्या ताब्यात आणि बाहेरची जागा महापालिकेच्या ताब्यात आहे। तिथं जर एखाद्या खासगी संस्थेनं आपला ताबा घेतला तर आम्हाला तिथं परमिशन मिळणार नाही, भाडे लावून कार्यक्रम करावे लागतील, मग एका अर्थाने तिकीट लावलं जाईल। ह्या सगळ्या गोष्टीला विरोध आहे आतापासूनच त्या गोष्टीला। त्यामुळे आता पुढे समजा आणि इतर फुले प्रेमींचा देखील याला आता विरोध होण्याची शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद चंद्रकांत सविस्तर माहितीसाठी।